लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। येवला विभाग राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई। 1,49,00,000चा बनावट रॉयल स्टॉक पिकअप कार बाईकसह 5 जणांना अटक। येवला विभागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने निवडणूक काळातील अवैध मद्य वाहतूक रोखण्यासाठी मोठी धडक कारवाई केली आहे। दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी रविवारी रात्री गोपाळवाडी सावरगाव शिवारात गुप्त माहितीनुसार सापळा रचून 1,49,00,000चा बनावट रॉयल स्टॉक मद्यसाठा जप्त करण्यात आला। यासोबत पिकअप कार, दुचाकी आणि मोबाईल फोनसह 5 जणांना अटक करण्यात आली। कारवाई दरम्यान 960 सीलबंद काचेच्या 180 मिली बनावट रॉयल स्टॉक बाटल्या जप्त करण्यात आल्या। प्रत्येकी 250 रुपये छापील किमतीनुसार बाजारभाव सुमारे 2,40,00,000 रुपये असा अंदाज आहे। तसेच आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल महिंद्रा पिकअप MH15 EG 3480 रुपये 5.25 लाख, स्विफ्ट डिझायर कार MH01 BY 2271 रुपये 6 लाख, प्लॅटिना दुचाकी MH15 HL 5059 रुपये 75,000, 5 मोबाईल फोन रुपये 50,000, एकूण 1,49,00,000चा बनावट मद्यसाठा आणि वाहनांसह 14,90,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत जालिंदर मनोहर गोडसे वय 30 वर्ष, रामदास साहेबराव होन वय 41 वर्ष, सुनील वाळू खुरसनी, सद्दाम कासम शह वय 28 वर्ष, समाधान विक्रम भुसारे वय 26 वर्ष यांना ताब्यात घेण्यात आले आहे। निरीक्षक प्रकाश घायवट यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, अवधूत पाटील, मुकेश निर्वेकर, संतोष मुंढे, सुनील टापरे आणि चालक दीपक नेमणार यांनी कारवाई केली। संपूर्ण ऑपरेशन आयुक्त डॉ राजेश देशमुख, सहायुक्त प्रसाद सुर्वे, उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक संतोष झगडे व उपअधीक्षक अमृत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। निवडणूक कालावधीत अवैध मद्य वाहतूक रोखण्यासाठी विभाग सतर्क असून नागरिकांना अवैध मद्याची माहिती देण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। टोल फ्री क्रमांक 1800 83 33 33, व्हॉट्सअप क्रमांक 84 22 00 11 33, कार्यालय 02 53 258 10 33। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.